नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण आता करंट अफेअर्सची सिरीज जी आहे ती सुरू करत आहोत. आज आपण 30 सप्टेंबर 2025 रोजीचं लेक्चर बघणार आहोत. आज मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला या लेक्चरमध्ये बघायला मिळतील. तर ही सिरीज आता कंटिन्यू सुरू राहील. हिच्यामध्ये खूप मोठा गॅप जो आहे तो पडला होता, कारण एक्झाम होती राज्यसेवेची, पण आता ती एक्झाम जी आहे ती पुढे गेलेली आहे. पण ऑलरेडी मुलांचं सिलेबस वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे आता या सिरीजमध्ये कोणताही गॅप पडणार नाही, कंटिन्यू ही सिरीज चालू राहणार आहे. तर बघा, 30 सप्टेंबर 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन आता आपण इथं बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, सप्टेंबर 2025 मध्ये भारतातील पहिले AI आधारित कमांड सेंटर कुठे स्थापित करण्यात आलेलं आहे? तर बघा, कमांड सेंटर जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी गरजेचं असतं. जसं की तुम्ही एक बघितलं असाल, पोलीस कमांड सेंटर, त्यानंतर इस्रोमध्ये सुद्धा एक कमांड सेंटर असतं जे सॅटेलाइट वगैरे सगळ्यांना कंट्रोल करतं. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कमांड सेंटर बघायला मिळतं. मग AI आधारित कमांड सेंटर जे आहे ते तिरुमला आंध्र प्रदेशमध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे. तर सप्टेंबर 2025 मध्ये AI आधारित कमांड सेंटर जे आहे ते तिरुमला आंध्र प्रदेशमध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन 25 सप्टेंबर 2025 रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केलं होतं. तर हे कमांड सेंटर तिरुमला तिरुपती देवस्थान जे आहे, तर या देवस्थानाच्या वैकुंठम क्यू कॉम्प्लेक्स 1 येथे स्थापित करण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं, तिरुपती बालाजीशी संबंधित हे एक कमांड सेंटर आहे, पण ते AIच्या माध्यमातून चालवलं जाणार आहे ना, असं हे आपण जर बघितलं देशातील पहिलंच कमांड सेंटर असणार आहे. तर अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करून, अत्याधुनिक AIचा वापर करून, मॉडर्न AI टेक्नॉलॉजीचा वापर करून यात्रेकरूंच्या गर्दीचं व्यवस्थापन हे करणारे, दर्शन रांगेचं निरीक्षण करणारे, सुरक्षा आणि सायबर धोक्याचं सुद्धा निरीक्षण व्यवस्थितपणे केलं जाणार आहे. पुढे जाऊया, AI शी संबंधित चालू घडामोडी जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते आता आपण बघणार आहोत. आपल्या या सिरीजमध्ये खूप सारे प्रश्न अलीकडे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. मग आता बघा, पहिला इथं जर महत्वाचा मुद्दा बघितला तर ऑगस्ट 2025 मध्ये भारतातील पहिला ड्रोन AI आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग जो आहे तो कुठे करण्यात आलेला आहे? तर बघा, हा प्रयोग जयपूरमध्ये करण्यात आलेला आहे. तर ड्रोन पहिले कसं विमानाचा वापर करून एक लिक्विड जे आहे ते ढगांमध्ये फवारलं जायचं आणि मग त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडला जायचा. सेम आता AI आधारित ड्रोनचा वापर करून हा प्रयोग जो आहे तो जयपूरमध्ये करण्यात आलेला आहे. कोणतं राज्य कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बिग डेटा ॲनालिटिक्सवर आधारित रस्ता सुरक्षा पायलट प्रकल्प सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य बनलं? ते बनलेलं आहे उत्तर प्रदेश. AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणता देश आयोजित करणार आहे? तर भारत. स्वातंत्र्य दिनानिमित्त कोणत्या मंत्रालयाने सभासार नावाचे कृत्रिम बुद्धिमत्ता AI चालित साधन सादर केलेलं आहे? तर सभासार नावाचं आपण जर बघितलं तर एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्लॅटफॉर्म जो आहे तो पंचायत राज मंत्रालयाने स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण जर बघितलं तर इथं आपल्यासमोर आणलेला आहे. पुढे जाऊया, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील पहिला AI चालित इमिग्रेशन कॉरिडॉर सुरू केला आहे? दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील पहिला AI चालित इमिग्रेशन कॉरिडॉर जो आहे तो सुरू केलेला आहे. इंडिया AI आणि नॅशनल कॅन्सर ग्रीड यांनी कर्करोगाच्या काळजीमध्ये AI नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी, नवोपक्रम म्हणजे इनोव्हेशन, तर याला प्रोत्साहन देण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला. त्याचं नाव काय आहे? तर कॅन्सर AI टेक्नॉलॉजी चॅलेंज अनुदान कार्यक्रम. तर कॅन्सर AI आणि टेक्नॉलॉजी चॅलेंज अनुदान कार्यक्रम, तर हा लक्षात ठेवा. पुढे जाऊया, दुसरा प्रश्न. भारतीय हवाई दलाने 62 वर्षाच्या सेवेनंतर सप्टेंबर 2025 मध्ये MiG-21 निवृत्त केले. ते कोणत्या वर्षी भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले होते? तर MiG-21 भारतीय हवाई दलामध्ये 1963 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर त्याला आता निवृत्त करण्यात आलेले आहे. तर आपण जर बघितलं तर एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी चंदीगड एअरफोर्स स्टेशनवरून काय केलेलं आहे? देशातील सर्वात ऐतिहासिक लढाऊ विमानांपैकी एक MiG-21 जे आहे तर त्याचं शेवटचं उड्डाण जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. तर MiG-21 हे सोव्हिएत युनियनची कंपनी जी होती मेकोयान गुरेविच, तर यांनी डिझाईन केलेलं विमान होतं आणि यांनी डिझाईन केलेलं हे पहिलं सुपरसॉनिक लढाऊ विमान होतं. तर हे यासाठीचं महत्त्वाचं आहे. हे कोणत्या टाईपचं विमान होतं यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 3 टाईप असतात, सबसॉनिक, सुपरसॉनिक आणि आपण जर बघितलं हायपरसॉनिक. मग ध्वनीचा समजून घ्या किती वेग असेल तर ती गोष्ट हायपरसॉनिक असते, ध्वनीच्या वेगाच्या किती पट एखादी गोष्ट असेल तर सुपरसॉनिक असते
आणि सबसॉनिक कशाला म्हणायचं, तर याची डेफिनेशन तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. तर सुपरसॉनिक म्हणजे काय, हायपरसॉनिक म्हणजे काय आणि सबसॉनिक म्हणजे काय. तर हे पहिलं सुपरसॉनिक लढाऊ विमान होतं. भारताने 1961 मध्ये त्याची निवड केली होती आणि 1963 मध्ये हवाई दलामध्ये याला सामील केलं होतं. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आहे 2025 चा. UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार जो आहे तो नोएमी फ्लोरिया USA ची आहे. त्यानंतर जिनाली मोदी भारताची आहे आणि जोसेफ नगुथिर केनियाचे आहे. तर या तिघांना केनियाचा आहे. तर या तिघांना जर आपण बघितलं तर यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग आपण जर बघितलं तर आपल्या भारतातील जिनाली मोदी जी आहे तिला हा पुरस्कार का देण्यात आला, कारण तिने केळीच्या पानापासून लेदर बनवलेला आहे. तर लेदर बनवण्यासाठी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात पाणी अल्कोहोलचा वापर केला जातो, पण हिने काय केलेलं आहे तर केळीच्या पानापासून लेदर बनवलेला आहे. तर ही महत्वाची बाब किंवा संशोधन हिने केलेलं आहे आणि मग त्यामुळं खूप सारं पाण्याचा इथं जो बचाव जो आहे तो केला जातो. खूप सारं कार्बन उत्सर्जन जे आहे तर ते कमी केलं जातं. केळीच्या देठापासून हे लेदर विशिष्ट प्रकारचं बनवलं जातं आणि मग या कामगिरीमुळे पर्यावरणाचं नुकसान होत नाही, पर्यावरणाचा बचाव होतो. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम मार्फत यंग अर्थ चॅम्पियन पुरस्कार जो आहे तो दिला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. दिवस विचारले जातात. आपण जर बघितलं तर रिसेंटली ग्रुप सी ची जी काही मेन्सची एक्झाम झाली होती त्यामध्ये आपल्याला असेच दिवस जे आहे तारखासहित विचारण्यात आले होते. मग आता बघा जागतिक पर्यटन दिन जो आहे 2025 तो कधी साजरा केला जातो, तर जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. तर पर्यटनाबाबत जागरूकता वाढवणं, पर्यटनाला प्रोत्साहन देणं हे या पाठीमागचं उद्दिष्ट आहे पर्यटन दिन साजरा करण्यापाठीमागचं. मग यावर्षी थीम काय आहे, टुरिझम सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन. टुरिझम अँड सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन अशी यावर्षीची थीम आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. यजमान देश म्हणजे हा दिवस कुठे सेलिब्रेट करण्यात आलेला आहे, तर मलेशियामधील मलाका शहरामध्ये हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. जागतिक पर्यटन दिन संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेमार्फत याचं सेलिब्रेशन केलं जातं. पुढे जाऊया. पाचवा प्रश्न. सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय जाहिरात मानक परिषद द ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर भारतीय जाहिरात मानक परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून सुधांशु वत्स यांची नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर सुधांशु वत्स जे आहे ते भारतीय जाहिरात मानक परिषदेचे अध्यक्ष बनले आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, जाहिरात मानक परिषद 1985 मध्ये स्थापन करण्यात आली होती. मुंबई महाराष्ट्रामध्ये मुख्यालय आहे. तर हिचे नवीन व्यवस्थापकीय संचालक बनलेले सुधांशु वत्स. तर सुधांशु वत्स नवीन अध्यक्ष बनलेले आहे ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाचे. पुढे जाऊया. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या भारतीय राज्याने 2021 ते 23 साठी कलाई मामणी पुरस्कार जे आहे ते प्रदान केलेले आहे. तर कलाई मामणी पुरस्कार जे आहे मित्रांनो ते तामिळनाडू राज्यातर्फे दिले जाणारे पुरस्कार आहे. यांनी एकाच वर्षी म्हणजे आता 2025 मध्ये 2021 साठीचा 2022 साठीचा आणि 2023 साठीचे पुरस्कार एकदाच जाहीर केलेले आहे. जे पेंडिंग होते ते एकदा जाहीर केले. मग 2021 मध्ये 22 मध्ये 23 मध्ये काय काय लक्षात ठेवायचं हे फक्त मी तुम्हाला सांगतो. जरी लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. फक्त हे पुरस्कार कुणामार्फत दिले जातात, कलाई मामणी पुरस्कार कोणाचे आहे हे जर लक्षात ठेवलं तरी पण सफिशियंट आहे. तर 2021 मध्ये बेस्ट अभिनेत्री साई पल्लवी ठरलेली आहे आणि एस जय सूर्या बेस्ट अभिनेता ठरलेला आहे. त्यानंतर 2022 मध्ये विक्रम प्रभू बेस्ट अभिनेता आणि जया गुहनाथन बेस्ट अभिनेत्री ठरली. 2023 मध्ये संगीतकार लक्षात ठेवा अनिरुद्ध रविचंद्रन बेस्ट संगीतकार ठरलेला आहे. श्वेता मोहन बेस्ट गायिका, के मणिकंदन आणि जॉर्ज मरियन हे बेस्ट अभिनेते ठरलेले आहे. तिथं फक्त अभिनेते लक्षात ठेवा, नाही लक्षात राहिलं तरी पण चालेल. बघा मित्रांनो, 1 तारखे रोजी म्हणजे उद्या आपण 2 बॅचेस सुरू करत आहोत. कंबाईनची रिव्हिजन बॅच, राज्यसेवा रिव्हिजन बॅच. फी फक्त 499 रुपये असेल पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी. तिथं मल्टिपल व्हॅलिडिटीचं देखील तुम्हाला ऑप्शन असेल. 1 महिन्याची बॅच 500 रुपयामध्ये, 2 महिन्याची 899 रुपयामध्ये आणि 3 महिन्याची 1250 रुपयामध्ये.
त्याचबरोबर चालू घडामोडीची इयरबुक सुद्धा आपण बनवलेलं आहे, हे तुम्ही जॉईन घेऊ शकता. जानेवारी 2024 ते जून 2025च्या घडामोडी तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर चालू घडामोडी रिव्हिजन बॅच जी आहे तर ती सुद्धा आपण सुरू केलेली आहे. म्हणजे रेकॉर्ड करून तुम्हाला इथं 13 लेक्चर मिळतील, ते 13 लेक्चर बघा, तुमचं बऱ्यापैकी चालू घडामोडी कव्हर होऊन जाईल. त्याचबरोबर कंबाईन राज्यसेवेसाठी आपल्याकडे फाउंडेशन बॅच आहे, तर या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट आपल्या अभ्यास मित्राचे सर्वच बॅचेस मिळून जातील. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची देखील आपण बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे, ज्यामध्ये लेक्चर आपले सुरू आहे. पुढे जाऊया. अभ्यास मित्राचा नोट्स पॅक आहे, ज्यामध्ये तुम्ही दर्जेदार रिव्हिजन नोट्स आहे ते घेऊ शकता. आता या सगळ्या बॅचेसवर डिस्काउंट आहे. सर्वप्रथम तुम्हाला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल या बॅचेस घेण्यासाठी. कॅटेगरीमधून बॅच घ्यावं लागेल. डिस्काउंट कसं मिळवायचं, तर तुम्ही बॅच सिलेक्ट केल्यानंतर बॅचवर क्लिक करा, सगळ्यात खाली स्क्रोल करत जा, तिथे एक ऑप्शन असेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तर तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. आपलं टेलिग्राम चॅनल आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, म्हणजे तुम्हाला या लेक्चरची PDF जी आहे ती तिथं मिळून जाईल. बघा 7वा प्रश्न आहे, DRDOने पहिल्यांदाच रेल्वे आधारित मोबाईल प्लॅटफॉर्मवरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. तर रेल्वेचा वापर करून आपण एक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. ते क्षेपणास्त्र होतं अग्नि प्राईम मिसाईल. तर अतिशय महत्त्वाची बाब आहे. आता आपण समजून घ्या की एखादं मिसाईल जे आहे ते पाण्यातून, पाणबुडीमधून तर डागू शकतो, विमानामधून डागू शकतो, जमिनीवरून डागू शकतो, बरोबर. पण आता चालू रेल्वेमधून सुद्धा आपण एखादं मिसाईल जे आहे तर ते डागू शकतो. ही खूप महत्त्वाची बाब आपल्याला बघायला मिळते. तर DRDOने अलीकडे आपण जर बघितलं तर रेल्वेवरून अग्नि प्राईम विमानाची, अग्नि प्राईम मिसाईलची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे. तर रेल्वे नेटवर्क कार्यरत असलेल्या मोबाईल लॉन्चर सिस्टम मधून क्षेपणास्त्र डागण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे. DRDOने ओडिशातील चांदीपूर येथून रेल मोबाईल लॉन्चरवरून अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. तर अग्नि प्राईम हे DRDOनेच विकसित केलेलं अग्नि क्षेपणास्त्र मालिकेतील एक नवीन मिसाईल आहे, ज्याची मारक क्षमता 2000 किलोमीटर आहे. केंद्रीय मंत्री आता कागदपत्रे, स्प्रेडशीट आणि सादरीकरणे तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर ऐवजी कोणते भारतीय सॉफ्टवेअर वापरतील. म्हणजे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट ऐवजी समजून घ्या प्रेझेंटेशन वगैरे देण्यासाठी आता कोणते सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयामार्फत. तर जोहो नावाच्या सॉफ्टवेअरचा इथं वापर जो आहे तो केला जाणार आहे. जोहो हे इंडियन कंपनीचं सॉफ्टवेअर आहे. यामधून संदेश काय दिला जातोय की आपले जे काही लोक आहे भारतातील, तर त्यांनी सुद्धा दिवसेंदिवस आपले जे काही मायक्रोसॉफ्टचे जे प्रोडक्ट आहे ते वापरण्यापेक्षा जोहो नावाचं सॉफ्टवेअर जे आहे तर ते वापरलं पाहिजे. तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलं आणि त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या कामकाजासाठी आपण जर बघितलं मायक्रोसॉफ्ट आणि गुगल ऐवजी भारतीय सॉफ्टवेअर जोहो ची आपण जर बघितलं तर जोहो वापरायला सुरुवात केलेलं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे जाऊया. सप्टेंबर 2025 मध्ये 7व्या फ्युचर फूड फोरमचे उद्घाटन कुठे झाले. तर 7व्या फ्युचर फूड फोरमचं उद्घाटन जे आहे ते दुबईमध्ये करण्यात आलेलं आहे. तर 7वी फ्युचर फूड फोरम जे आहे तर ते दुबईमध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलं. पहिल्यांदा 2019 मध्ये ते UAE मध्ये आयोजित करण्यात आलं होतं. याचं आयोजन UAE फूड अँड बेवरेजेस बिझनेस ग्रुप यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. याची थीम होती बिल्डिंग रेझिलिएंट फूड इकोसिस्टम. काही महत्त्वाच्या परिषदा बघू. 6वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 कुठे झाली, तर बँकॉक थायलंड. 3री AI ऍक्शन समिट कुठे झाली, पॅरिस फ्रान्स. जागतिक सरकार शिखर परिषद कुठे झाली, दुबई UAE. हिंदी महासागर परिषद कुठे झाली, मस्कत ओमान. वेव्ज परिषद कुठे झालेली आहे, तर मुंबई महाराष्ट्र. राष्ट्रीय पर्यावरण परिषद कुठे झालेली, तर नवी दिल्ली. 10 रायसीना संवाद कधी झालेले आहेत, कुठे झालेले आहेत, नवी दिल्ली. 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन कुठे झालेले आहेत, भुवनेश्वर. एरो इंडिया 2025 कुठे झालेली आहे, तर बँगलोर मध्ये. खान मंत्र्यांची 3री राष्ट्रीय परिषद कुठे झालेली आहे, तर कोणार्क ओडिशा. पहिले ऑलिम्पिक संशोधन परिषद कुठे झालेली आहे, तर गांधीनगर गुजरात. 27वे आंतरराष्ट्रीय ग्लास काँग्रेस कुठे झालेले, तर कोलकाता. 10वा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपने चेन्नईमध्ये भारतातील पहिले रॉकेट ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सुविधा उभारलेली आहे. तर बघा कोणत्या भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपने चेन्नईमध्ये भारतातील पहिली 3D प्रिंटिंग रॉकेट फॅसिलिटी जी आहे ती उभारलेली आहे, असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे अग्निकुल कॉस्मॉस. तर अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीने ऑलरेडी पहिलं
भारतातील पहिलं 3D प्रिंटेड आपण जर बघितलं तर रॉकेट तयार केलं होतं आणि आता त्यांनी त्यांची फॅसिलिटी जी आहे ती सुरू केलेली आहे चेन्नईमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर बघा, या 3D प्रिंटेड रॉकेटमुळे आपला खर्च जो आहे तो 50% कमी झालेला आहे आणि इंजिनची उत्पादकता जी आहे, गुणवत्ता जी आहे ती वाढलेली आहे. तर 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन जे आहे तर ते बनवले जात आहे अग्निकुल कॉस्मॉस या चेन्नई स्थित स्टार्टअपद्वारे आणि इथं मदत केली जात आहे IIT मद्रासच्या माध्यमातून. पुढे जाऊया. सप्टेंबर 2025 मध्ये छत्तीसगडमधील कोणत्या जिल्ह्याने त्यांच्या 75 ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त पंचायत म्हणून घोषित केला आहे? तर बघा, सूरजपूर जिल्हा जो आहे, सूरजपूर आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये ज्या काही 75 ग्रामपंचायती आहे तर त्यांना बालविवाह मुक्त घोषित करण्यात आलेलं आहे. तर महत्वाची बाब आहे, सूरजपूर जिल्हा जो आहे त्यातल्या 75 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या बालविवाह मुक्त घोषित करण्यात आलेल्या आहे. ही घोषणा 17 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली होती. मी आता मागच्या दिवसातील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये इन्क्लूड केलेल्या आहे. आपण जर बघितलं गेल्या 2 वर्षात या ग्रामपंचायतीमध्ये एकही बालविवाह केस जी आहे तर ती दाखल झालेली नाहीये. पुढे जाऊया. 12वा प्रश्न आहे, किरण देसाई यांचे कोणते पुस्तक 2025 बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाले आहे? तर किरण देसाई यांचं द लोनलीनेस ऑफ सोनी अँड सनी नावाचं पुस्तक जे आहे तर हे शॉर्टलिस्ट झालेलं आहे बुकर पुरस्कारासाठी. माझा बुकर पुरस्कार मिळतो नाही मिळतो ते आता आपण पुढे बघूया. तर 2006 ला ऑलरेडी त्यांचं एक पुस्तक आहे द इनहेरिटन्स ऑफ लॉस, तर या पुस्तकाला ऑलरेडी बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आता त्यांचं लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक जे आहे तर ते शॉर्टलिस्ट झालेलं आहे. बघूया पुढे काय होतं. आपण जर बघितलं बुकर पुरस्कार जो आहे तो जगातील प्रतिष्ठित इंग्रजी भाषेमध्ये जे काही पुस्तक असतं तर त्याला हा पुरस्कार दिला जातो. इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो. आता बघा, आणि जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो असतो तर तो ट्रान्सलेटेड पुस्तकाला दिला जातो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर जर बघितलं तर आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन, DRDOने पहिल्यांदा रेल्वे आधारित मोबाईल प्लॅटफॉर्मवरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? कोणत्या भारतीय अंतराळ स्टार्टअपने चेन्नईमध्ये भारतातील पहिलं रॉकेट ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे 3D प्रिंटिंग सुविधा उभारली? आणि जागतिक पर्यटन दिन 2025 कधी साजरा केला गेला असं म्हणायला पाहिजे? तर या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहे. त्याचबरोबर आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. इथं तुम्हाला लेक्चरच्या PDF प्रोव्हाइड केल्या जातील आणि इंस्टावर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळतील. मग थांबा, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.